सावधान! काय तुमच्या हक्काचा पती आता हळूहळू तुमच्यापासून मानसिकदृष्ट्या परका होऊ लागला आहे का? सिंह राशीच्या भाग्यवान स्त्रियांनो, आता गाफील राहून चालणार नाही. कारण तुमची सुखी आणि समृद्धी संसाराला कोणाची तरी अत्यंत विखर आणि जळकी नजर लागलेली आहे, असे स्पष्ट संकेत आध्यात्मिक दृष्टिकोनातून मिळत आहे. ज्या पतीला तुम्ही तुमच्या आयुष्याचा कणा मानलं, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या सुखाचा त्याग केला आणि ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, तोच माणूस आज तुमच्या एका साध्या आणि रास्त शब्दाचाही मान राखत नाही का? घराच्या उंबरठ्यात पाऊल ठेवताच विनाकारण चिडचिड होणे, वादाच्या ठिणग्या पडू लागणे आणि तुमच्या पतीचं मन घराबाहेरच्या जागेकडे किंवा परक्या व्यक्तीच्या आकर्षणाकडे भटकू लागले, हे केवळ योगायोग नसून तुमच्या वैवाहिक नात्याला लागलेली एखादी अनिष्ट बाधा असू शकते. जर तुम्हाला अंतःमरणातून अशी भीती सतावत असेल की तुमच्या संसाराची ही रेशम दोर आता तुटण्याच्या मार्गावर आहे, तर यावेळेस सावध होण्याची हीच ती अंतिम संधी आहे. कारण आध्यात्मिक सुचवतात की एक अत्यंत सात्विक, गुप्त आणि प्रचंड ऊर्जावान मार्ग तुमच्या विस्कटलेल्या संसाराला एका रात्रीत पुन्हा पूर्वपदावर आणण्याची आणि पतीच्या मनातलं प्रेम जागृत करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या गुरुदत्त या चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ हा अगदी शेवटपर्यंत पहा. आणि हो मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर व्हिडिओवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमची रास मला नक्की सांगा, सिंह आहे की नाही. तर चला वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशीच्या जातकांनो, हे समजून घ्या की तुमच्या कुंडलीतील जेव्हा सूर्याचे बळ कमी होते आणि शुक्रवर राहूची सावली पडते, तेव्हाच पती पत्नीच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होतो किंवा पतीचे मन विचलित होते. परंतु एक गोष्ट प्रकाशाने लक्षात ठेवा, हा विधी पूर्ण करताना जर तुमच्याकडून थोडी जरी घाई झाली, नियमाचं उल्लंघन झालं किंवा विधीत खंड पडला, तर त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला सोसावे लागतील. हा प्रयोग इतका अमोघ आहे की तुमच्या पतीच्या मनात नात्यात पुन्हा जवळकी निर्माण होईल आणि हे बाह्य आकर्षणी पण वाईट संगत विसरून केवळ तुमच्या प्रेमाच्या छत्रछायेखाली राहायला तयार होतील. विज्ञानाच्या कसोटीवर जगणाऱ्या आधुनिक पिढीलाही ऊर्जाच्या या सकर्मक खेळीचं आणि आध्यात्मिक परिणामाचं फळ वाहून आश्चर्याचा मोठा धक्का बसलेला आहे. तुमच्या हाताची नखे ही केवळ मूत्रपिशी नसून ती तुमच्या शरीरातील पंचतत्वापैकी एक पृथ्वी आणि आकाश तत्वाचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामध्ये तुमची इच्छाशक्ती साठवलेली असते. तुमच्या स्वतःच्या शरीरातली ऊर्जा साठवलेला नैसर्गिक अंश असलेली नखे, ज्यामध्ये तुमचा DNA आणि तुमची प्राणशक्ती सामावलेली असते, तीच तुमच्या पतीच्या विचलित झालेल्या बुद्धीवर प्रभाव टाकण्यासाठी आणि त्यांच्या मनामधली नकारात्मकता नष्ट करण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम ठरू शकतात. सिंह राशी मुळातच अग्नितत्वाची, तेजस्वी आणि ग्रहाचा राजा असलेल्या सूर्याच्या आधिपत्याखाली रास असलेला हा विधी पार पाडताना कमलाची गोपनीयता आणि शांतता राखणे ही तुमच्या सर्वात पहिलं कर्तव्य आहे. अनेकदा तुमच्या घरातील वास्तुदोष किंवा कोणाच्या तरी करणी बाधेसारखे प्रयोग तुमच्या पतीला तुमच्यापासून दूर करण्यास कारणीभूत ठरू असतात. पण हा विधी अशा सर्व वाईट शक्तीचा नाश करतो. जर या प्रयोगाची पुष्टी कल्पनाही कोणा तिसऱ्या व्यक्तीला आली किंवा ही कृती करताना तुम्हाला कोणाचे टोकणे लागले, तर यातील आध्यात्मिक शक्ती क्षणात हवी विरून जाऊ शकते. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका आणि लक्षपूर्वक करा. म्हणून ही साधनं अत्यंत गुप्तपणे करणे अनिवार्य आहे. सिंह राशीच्या स्त्रियांनो, तुमची रास ही तेजस्वी सूर्याची रास आहे. परंतु जेव्हा संसाराच्या रथात अविश्वासाचा मिठाचा खडा पडतो, तेव्हा तुमचीच ही प्रबळ ऊर्जा तुमच्या मानसिक तणावाला कारणीभूत ठरते. पतीची वागणुकीत अचानक आलेला हा कोरडेपणा, तुमच्या अस्तित्वाकडे केलेले दुर्लक्ष किंवा तुमच्याशी संवाद टाळणे, हे केवळ वैयक्तिक मतभेद नसून ग्रहाची विकृत चालीमुळे किंवा तुमच्या सुखाचा हेवा वाटणाऱ्या शत्रूंनी रचलेले एखादं षड्यंत्र असू शकतं. सिंह राशीचा स्वभाव हा राजशाही असतो आणि जेव्हा पतीवर कोणाचा तरी बाह्य प्रभाव पडतो, तेव्हा त्याचा हाच स्वभाव क्रोधात बदलतो.
जो हा विधी शांत करू शकतो. जेव्हा सिंह राशीच्या कुंडलीतील राहू, केती किंवा शनीची विकृत दृष्टी पडते आणि मघा किंवा पूर्वा, फाल्गुन सारख्या नक्षत्रामधील दोष प्रबळ होतात, तेव्हा पतीचे मन चंचल होऊन ते परक्याच्या इशाऱ्यावर नाचू लागतात. अशा वेळी मंडळी, पतीच्या मनावर झालेला हा नकारात्मक प्रभाव, बाह्य प्रभाव पुसून टाकण्यासाठी तुम्हाला तुमच्या आंतरिक तेजाचा आणि या गुप्त विधीचा वापर करावा लागेल. या विधीमुळे पतीच्या अंतःकरणावर सूक्ष्म सकारात्मक प्रभाव पडतो, ज्यामुळे त्यांना पुन्हा तुमच्याबद्दल ओढ लागू लागते. हा विधी करताना घरातील कोणालाही, अगदी आई किंवा बहिणीलाही याबद्दल सुगावा लागू देऊ नका. या विधीसाठी मंगळवारची किंवा रविवारची मध्यरात्र सर्वात शुभ मानली जाते, कारण सिंह राशीचा स्वामी सूर्य आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एका राशीला अफाट शक्ती प्रदान करतात. विधी सुरू करण्यापूर्वी स्वतःला स्वच्छ करून, स्नान करून आणि प्रसन्नचित्त होऊन लाल किंवा गडद भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करा, जी सिंह राशीची सुप्त ऊर्जा जागृत करण्यास मदत करतील. तुमच्या मनातील एकत्रता जितकी जास्त असेल तितक्याच वेगाने ह्या उपायाचा परिणाम तुमच्या पतीच्या वागण्यात दिसून येईल. याची खात्री बाळगा. रात्रीच्या त्या निवांत प्रवाहात जेव्हा संपूर्ण जग निद्राधीन असेल, तेव्हा अत्यंत शांतीने तुमच्या दोन्ही हाताच्या आणि पायाच्या नखेचे बोटे कापून घ्या. ही नखे कापताना मनात एकच प्रबळ ध्यास ठेवा की तुमच्या नात्यातले सर्व अडथळे, पतीच्या मनातले राग आणि घरातील नकारात्मकता आता कायमची कापली जात आहे. सिंह राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा, ही नखे कापताना तुमच्या डोळ्यात पतीबद्दल सूड नव्हे तर केवळ प्रेमाचा भाव असायला हवा, कारण की प्रेमच विश्वातील सर्वात मोठी शक्ती आहे. हे सर्व नखे एका कोपऱ्यात पांढऱ्या कागदावर अतिशय काळजीपूर्वक जमा करा आणि लक्षात ठेवा, ही नखेचा एक छोटा तुकडाही जमिनीवर सांडणार नाही, कारण तो तुमच्या ऊर्जेचा अंश आहे. आता या उपायाचा सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक भाग नीट समजून घ्या. सिंह राशीच्या अग्नितत्वाचा वापर करून ही नखे एका मातीच्या पंतीत जाळून त्याची काळी राख तयार करा. सिंह रास शरीरातील हृदय आणि डोक्याशी संबंधित असल्याने ही राख पतीला थेट खायला न देता एका लहान लाल रेशमी कपड्यात बांधून त्यांच्यासोबत गुलाबाच्या सुक्या पाकळ्या आणि थोडी अक्षता ठेवा. ही छोटीशी पोटली किंवा ऊर्जा पुडी तुम्हाला पतीच्या उशाखाली अशा प्रकारे ठेवायची आहे की त्यांना याचा संशय येणार नाही. ही पुडी उशाखाली ठेवल्याने पतीच्या स्वप्नामध्ये तुमच्याबद्दलची सुखद आठवणी जागृत होईल आणि त्यांना तुमच्या विहाराची जाणीव होऊ लागेल. अन्यथा मिसळण्याऐवजी उशाखाली ठेवलेला हा आध्यात्मिक आणि सुरक्षित तोडगा उपाय पतीच्या अंतःकरणावर अतिशय सूक्ष्मपणे पण प्रभावीपणे काम करतो. रात्रीच्या वेळी जेव्हा ते गाढ झोपतील मंडळी, तेव्हा त्या पोटलीतली तुमची सकारात्मक ऊर्जा त्यांच्या मनातील संशय, बाहेरच्या व्यक्तीबद्दलचं आकर्षण आणि विनाकारण येणारा राग हळूहळू पुसून टाकेल. त्यांच्या डोक्यातली नकारात्मक विचार पूर्णपणे निघून जाईल. तिथे तुमच्या प्रेमाची नवीन पालवी फुटू लागेल आणि नात्यात पुन्हा जवळकी निर्माण होईल. मंडळी, सिंह राशीची ही शक्ती इतकी प्रचंड आहे की कितीही मोठा शत्रू असला तरी तो तुमच्या पतीच्या मनातून कायमचा बाद होईल. हा उपाय सलग 3 रात्री करा आणि 4थ्या दिवशी सकाळी पती उठल्या ती पुडी तिथून अत्यंत चपळीने काढून घ्या. ही राख नखे घरात कुठेही सांडू देऊ नका. राख नाहीये, हे नखे आहे जे तुमच्या अंशातून तयार झालेले आहे. ते घेऊन घराबाहेर पडा आणि कोणाशी न बोलता ते एखाद्या वाहत्या पवित्र पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या निरंजन ठिकाणी जमिनीत खोल गाडून टाका. विसर्जन करताना मनात असा विचार करा की तुमच्या संसारातील सर्व दुःख तुम्ही या पाण्यात वाहून लावत आहात आणि आता सुखाचे नवीन पर्व सुरू होत आहे. विसर्जन करून घरी परताना चुकूनही मागे वळून पाहू नका, कारण की सिंह रास सदैव गती आणि भविष्यातील प्रगतीचे प्रतीक आहे. घरी आल्यावर आपले हातपाय स्वच्छ धुवून देवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. माझा संसार आता पूर्णपणे सुरक्षित असून पतीच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण झाले आहे असा दृढ संकल्प करा. या 21 दिवसाच्या काळात तुम्ही पतीशी कोणत्याही प्रकारे वाद घालू नका. उलट त्यांच्याशी अधिक प्रेमाने आणि आदराने वागा, जेणेकरून विधीची शक्ती, उपायाची शक्ती दुप्पट होईल. लक्षात ठेवा, हा मार्ग केवळ विस्कटलेला संसार सावरण्यासाठी आणि नात्यातली गोडवा परत आणण्यासाठी सांगितला आहे. त्यामुळे याचा वापर केवळ शुद्ध आणि पवित्र हेतूनेच करा. तुमची प्रबळ इच्छाशक्ती आणि सिंह राशीच्या तेजस तुमच्या पतीला पुन्हा तुमच्या प्रेमाच्या साम्राज्यात
परत घेऊन येईल. आता सर्व भीती सोडून द्या आणि सुखी संसाराच्या एका नव्याने प्रवासाला सुरुवात करा. मंडळी, तुम्ही कोणत्याही वाईट हेतूने हा उपयोग करू नका. जे तुमच्या संसारामध्ये अडीअडचणी असेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करा. हेही करून जर तुमचा संसार सुखाचा झाला नाही, तुमच्या संसारामध्ये अडीअडचणी येत असेल, तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा कमीत कमी दिवसातून नक्की करायला पाहिजे. स्वामी तुमच्या संसारातलं जे काही विघ्न असतील ते नक्की दूर करतील. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेलच. पण त्या अगोदर आत्ताच सबस्क्राईब करून नक्की ठेवा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त दत्त.